नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WRD अर्थात जलसंपदा विभागाकडनं वेगवेगळ्या 14 संवर्गासाठी 4497 पदांसाठीची जाहिरात नोव्हेंबर 2023 मध्ये आली होती. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून एक्झाम दिली होती. एक्झाम दिल्यानंतर प्रथम आणि सेकंड म्हणजे फायनल रिस्पॉन्स शीट आलेला आहे आणि फायनल रिस्पॉन्स शीटच्या अगेन्स्ट विद्यार्थ्यांनी आता आपल्याला किती मार्क पडतात आणि किती कट ऑफ लावू शकतो याची चर्चा चालू झालेली आहे. सो त्या अनुषंगाने हा पहिला व्हिडिओ मी समोर घेतोय की याचा कट ऑफ किती लागेल हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याला वेळ आहे. सो आत्ताच्या घडीला मी तुम्हाला सांगू शकतो की ही नोटिफिकेशन काय आहे, किती प्रश्नांसाठीचं ऑब्जेक्शन घेतलं गेलं, किती प्रश्नांच्या अगेन्स्ट तुम्हाला मार्क्स मिळाले गेले, किती प्रश्नांना व्हॅलिड ठरवण्यात आलेलं आहे, त्याचे मार्क बदलण्यात आलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत या व्हिडिओमधून आपण माहिती घेऊया. बघा, यामध्ये तुम्हाला ही ऍड दिसते 2023 ची आहे. ही ऍड आली, त्यानंतर फॉर्म भरले गेले होते आणि यानंतर आत्ताचं नोटिफिकेशन आहे 23 तारखेचं प्रसिद्धी पत्रक आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की या एक्झाम ज्या वेगवेगळ्या सत्रामध्ये वेगवेगळे 14 संवर्ग होते, ज्याच्यात दप्तर कारकून आहे, कालवा निरीक्षक आहे किंवा CA चे पण पद आहेत, असे 14 संवर्ग होते. त्यापैकी बघा, या सगळ्या एक्झाम मध्ये 6827 आक्षेप त्यांना आलेले, म्हणजे ऑब्जेक्शन घेतले गेले किती, 6827. तुम्ही विचार करा किती झाले ते, 6827 म्हणजे 100 रुपयाचा विचार केला तर त्याला 6,82,700 रुपये आपण पेड केले विद्यार्थ्यांना. जवळपास 7 लाखाच्या आसपास पैसे पेड केले प्रत्येकी 100 रुपयाच्या हिशोबाने बघितलं तर. नंतर देणं घेणं बाकीचं माहित नाही आपल्याला, पण एवढे पैसे पेड गेले आणि त्यापैकी फक्त 82 प्रश्नांवरतीच त्यांनी काय ऍक्सेप्ट केलेला आहे, ऑब्जेक्शन त्यांनी स्वीकारलेला आहे. 82 प्रश्नांच्या अगेन्स्ट त्यांनी सुधारणा केलेली आहे, दुरुस्ती केली आहे किंवा फुल मार्क दिलेले आहेत. मला तुम्हाला शोधायचं की तुम्ही तुमच्या सत्रासाठी हे ऑब्जेक्शन व्हॅलिड आहे का. असेल तर तुमचे मार्क वाढतात इथे, मात्र नसेल तर तुमचे मार्क जे प्रथम रिस्पॉन्स शीट नंतर होते ते ऍज इट इज आहे, त्यात काहीच बदल नाही केलेला. सो लक्षात घेऊया. आता त्यानंतर हे झाले 82 आक्षेप. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्या व्यतिरिक्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CA त्यांचा क्वेश्चन आयडी आहे, हा क्वेश्चन आयडी शेवट 805 आहे. त्याचबरोबर दप्तर कारकून, मोजदार आणि कालवा निरीक्षक तिघांसाठी एकच एक्झाम झाली होती, त्याचा एक क्वेश्चन आयडी 287 लास्ट आहे. याबाबत सुद्धा त्यांनी हे ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट केलं नाही आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी सुधारणा करून दिलेली आहे. आता या संदर्भातली ऑब्जेक्शन समरी आणि व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे, ते बघूया आपण. तत्पूर्वी त्यांनी अजून एक सांगितलंय, काय सांगितलंय की 23/2/2024 रोजी म्हणजे कालच या संदर्भात, या एक्झाम संदर्भात बघा, ही एक्झाम झाली होती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CA परीक्षा 29 डिसेंबर 2023 ला झाली, सत्र क्रमांक 2. त्याचप्रमाणे दप्तर कारकून, मोजदार, कालवा निरीक्षक ही झाली 2 जानेवारी 2024 ला, सत्र 3. ह्या दोन्ही सत्रातील उमेदवारांसाठी त्यांनी काय लॉग इन ID आणि HTML लिंक म्हणजे सुधारित उत्तर तालिका उपलब्ध करून दिली. त्या विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती, ओपन होत नव्हती. सो त्या विद्यार्थ्यांना त्यांनी ओपन करून दिली, त्यांनी जाऊन लगेच ती बघून घ्यावी. आता त्यासाठी जास्त वेळ देणार आणि आज उद्यामध्येच ते ओपन राहील. सो लगेच जाऊन बघा, 3 दिवस ओपन असते, जाऊन बघून घ्या तुम्ही. आता याच्यानंतर मात्र तुमचे कोणत्याही स्वरूपामधले लेखी, ईमेल अथवा अन्य प्रकाराने तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं तर इथे आता ते मान्य केलं जाणार नाही, असं त्यांचं लेखी स्वरूपात हे आहे. सविता बोदेकर, सदस्य सचिव समन्वय समिती तथा यांचं हे पत्रक आहे. यामध्ये त्यांनी जो ऑब्जेक्शनचा चार्ट दिला, तो चार्ट थोडक्यात बघूया. बघा, हे ऑब्जेक्शनचा चार्ट आहे, ज्यामध्ये ह्या पोस्ट आहेत, वेगवेगळ्या पोस्ट आहेत इथे. पोस्ट, त्यानंतर इथे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती होते, टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्शन, त्यानंतर व्हॅलिड ऑब्जेक्शन त्यापैकी किती आहे, आन्सर किती चेंज केले, मल्टिपल ऑप्शन्स करेक्ट कसे केले आणि फुल मार्क्स कोणाला मिळाले. जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, पहिलं लॅबोरेटरी असिस्टंट आहे, यासाठी 100 प्रश्न. आता सगळ्यांना 100 प्रश्न आहे, हे सगळेच 100 प्रश्न असणार आहे. आता यापैकी या एक्झामला या 100 प्रश्नांच्या अगेन्स्ट नंबर ऑफ टोटल ऑब्जेक्शन किती आले, 21 ऑब्जेक्शन आले. 21 एकाच क्वेश्चनला आले का, नाही, या 100 प्रश्नांच्या अगेन्स्ट किती ऑब्जेक्शन आले. आता कोणत्या प्रश्नाला ही माहित नाही आपल्याला, एखाद्या प्रश्नाला डबल टिबल पण येऊ शकतं. 21 ऑब्जेक्शन आले, त्यापैकी व्हॅलिड ऑब्जेक्शन किती होते, 5च फक्त व्हॅलिड होते, बाकीचे उरलेले 17 किंवा 16 हे व्हॅलिड नव्हते. आणि आन्सर की चेंज केली, त्यापैकी 5 पैकी 3 जणांची आन्सर की चेंज केली आहे. म्हणजे त्यांनी जर ABCD पैकी B दिलं होतं, पण म्हणून ऑब्जेक्शन घेतलं CA, मग ते C केलं, म्हणजे ते चेंज केलं ऑब्जेक्शन, बरोबर. मग कोणाचं B नुसार बरोबर येत असेल त्यांचे मार्क कमी होणार आहे, कोणाचं जर C नुसार बरोबर आता दिलं असेल त्यांचे मार्क वाढणार आहे, हे पण लक्षात घ्या. मल्टिपल नव्हते तिथे आन्सर. फुल मार्क्स मात्र 2 फुल मार्क्स त्यांना मिळाले. 2 किती फुल मार्क्स,
2 मिळालेले आहेत, 2 यांना फुल मार्क्स मिळालेले आहेत. याचं लक्षात. नंतर असिस्टंट ड्राफ्ट्समन हे सगळ्यांचा तुम्ही विचार करा, तुमच्या याच्यानुसार तुम्ही ज्या पदासाठी इथे ऍप्लिकेबल होता किंवा ज्या पदाची एक्झाम तुम्ही दिली ते तुम्ही चेक करू शकता. दप्तर कारकून संदर्भात पण त्यांनी दिले. दप्तर कारकूनचे बघा 16 पासून ते जवळपास 22 पर्यंत, 16 ते 22 जे आहेत दप्तर कारकून संदर्भातले टोटल ऑब्जेक्शन किती आले बघा. हे टोटल जर बघितले 16 ते 22 सगळ्यात जास्त याला ऑब्जेक्शन आले बघा. जवळपास हे खूप जास्त ऑब्जेक्शन आहे. 4-5 हजार ऑब्जेक्शन इथेच असू शकतात. आता टोटल ऑब्जेक्शन जर बघितले, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 2160 आहे. सगळ्या सत्रांचा विचार केला सगळ्या ह्या पोस्टचा तर किती होते टोटल 2160 क्वेश्चन होते. त्यापैकी 2160 पैकी आता 60 कसं आलं हे माहिती, 100 असताना 60 कसं येत आहे. इथे 6827 काय 6827 नंबर ऑफ ऑब्जेक्शन आहे. एवढ्या प्रमाणात आहे. त्यापैकी फक्त 84 व्हॅलिड ठरले आणि त्या 84 मध्ये 42 जे क्वेश्चन्स आहेत त्याची आन्सर की चेंज केली आहे. मल्टिपल ऑप्शन्स करेक्ट दिलेले 19 आहे करेक्ट केलेले आणि फुल मार्क्स असे 23 आहे. असे टोटल हे 84 क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चनचे मार्क फुल आहे, 2 क्वेश्चनचे मार्क फुल असे 23 क्वेश्चनचे मार्क फुल. 19 जे मल्टिपल ऑप्शन्स करेक्ट केलेले आहेत ते 19 आहे आणि आन्सर की चेंज केलेले 42 आहे. अशा पद्धतीने हे 84 जवळपास क्वेश्चन त्यांनी काय केले चेंज केले. याच्यात तुम्हाला समरी पण बघायला मिळते. हा चार्ट तुम्हाला आलाय, नसेल तर आपल्या टेलिग्रामला चॅनल जा, ते सगळे टाकलेली आहे. यामध्ये तुम्हाला असिस्टंट ड्राफ्ट्स पण बघा. आता कोणाचे चेंज केले त्यांनी ते पण सांगितले. क्वेश्चन आयडी तुम्ही क्वेश्चन आयडी चेक करू शकता. हे असिस्टंट स्टोअर कीपर आहे, असिस्टंट ड्राफ्ट्समन पर्यंत इथपर्यंत आहे. मग यामध्ये क्वेश्चन आयडी आहे, तुम्ही ज्या सत्रामध्ये होते त्या सत्राला चेक करा हा क्वेश्चन आयडी तुमचा आहे का. असेल तर तुम्हाला या पद्धतीने मार्क वाढू शकतात किंवा मार्क कमी पण होऊ शकतात. जर मी तुम्हाला थंबनेलला सांगितले मार्क वाढू शकतात का, तर कुणाचे वाढणार आहे पण कुणाचे कमी पण होणार आहे. पण त्यांनी चेक करायचं आहे. मल्टिपल आन्सर करेक्ट केलेले आहे, आन्सर की चेंज केली आहे, मल्टिपल आन्सर करेक्ट केले, फुल मार्क्स आहे म्हणजे सगळ्यांना मार्क मिळणार आहे. फुल मार्क म्हणजे हा क्वेश्चन ज्या सत्रामध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना फुल मार्क आहे. ज्या सत्रामध्ये हा क्वेश्चन त्यांना सगळ्यांना फुल मार्क दिले आहे. या क्वेश्चन आयडी ज्या सत्रामध्ये आहे, ज्या सत्रामध्ये हा क्वेश्चन होता त्यांना मल्टिपल आन्सर करेक्ट केलेला आहे, मल्टिपल आन्सर करेक्ट केलेला आहे. लक्षात घ्या. ऍक्शन काय घेते त्यांनी सांगितली बघा इथे. त्याच पद्धतीने इतर पोस्ट साठी पण तुम्ही चेक करू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी आहे. त्यानंतर दप्तर कारकून संदर्भातले बघा आन्सर की चेंज किंवा फुल मार्क्स किंवा मल्टिपल आन्सर करेक्ट दिलेले आहे. सगळे त्याचे पूर्ण टोटल किती क्वेश्चन्स आहेत, टोटल आहेत 84 क्वेश्चन. अशा पद्धतीने हे तुम्हाला डिटेल्स त्यांनी पाठवलं. एकदा बघून तुम्ही एक आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण कम्युनिटी पोल पण घेतोय, कोणाला किती मार्क्स पडले म्हणजे या दरम्यान किती पडले, या दरम्यान किती गेले, तर तिथे पोलवर जाऊन सुद्धा तुम्हाला तुमचे मार्क्स आमच्यापर्यंत कळवा. त्यानुसार मी पुढचा व्हिडिओ कट ऑफ बद्दल तुमच्याशी बोलतो. कट ऑफ किती लावू शकतो याचा अनालिसिस आमचं चालू आहे. सेकंड आन्सर शीट आली की मग आपण थोडंसं प्रिडिक्शन करता येतं. सो त्याबद्दल आपल्या कम्युनिटी पोलवर जाऊन तुमचं पोल नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा किंवा माझा नंबर तुमच्याकडे, तुमचे मार्क्स माझ्यापर्यंत पोहोचवा. सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स एक अंदाज घेतला की आम्हाला थोडंसं कट ऑफ किती लावू शकतो याचा अंदाज तुम्हाला देऊ शकतो आम्ही, तरच होऊ शकतं शक्य. सो नक्कीच तुमचा रिस्पॉन्स आम्हाला द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. धन्यवाद.